बटन वेगळं आहे, तो नका द्यावं, तो नका द्यावं, त्याचा बटन वेगळा. तसा गाठच मारायची नव्हती त्याला. या वीणावर या शेष पद्मासन या ब्रह्मा शंकर प्रभृती देवा सदा वंदिता श्यामा पातु सरस्वती भगवती निश्चेष गाढ्या. आपल्या हरिभक्त पारायण संतोष महाराज पानसरे आणि आपले सगळे ग्रामस्थ आणि त्या निमित्ताने म्हणजे श्रावण महिना चालू झाला आणि त्या निमित्ताने हरिपाठाच्या वरती निरूपण म्हणजे जे 26 किंवा 27 जे अभंग आहे त्याच्यावरती 27 जे अभंग आहे त्याच्यावरती निरूपण करण्यासाठी तुम्ही आमंत्रित करता. यापूर्वी 10 अभंग झालेले आहेत आणि जवळ पण घ्या, जवळ घ्या. आणि येतो तुम्ही बोला. 10 जे झालेले आहेत अभंग त्याचं चांगल्या प्रकारे निरूपण आणि नामाचा महिमा प्रत्येकाने विशद केलेला आहे. मला काय आज वेळ नव्हता तसा बघायला गेला तर, आणि पुढे असेल की नव्हतं हे माहिती नाही, पण महाराजांचा आग्रह होता. हे आपले महाराज आहेत, यांनाही आम्ही विचारतो कधी कधी. तर आजची सेवा आली एकादशी निमित्त आणि अभंग आला 11 म्हणजे जे हरिपाठातला जो अभंग आहे हा 11वा आहे आणि एकादशी पण आहे आणि आजची पुत्रदा एकादशी आहे आणि त्यानिमित्त हे निरूपण आलेलं आहे आणि नामाचं महत्त्व सांगणारं निरूपण आहे. हरिपाठामध्ये जे आहे माऊलीने जे सांगितलं आहे त्या व्यतिरिक्त जगात कुठेच काय मिळणार नाही. आपण शोधायला गेलो तर जे हरिपाठात आहे ते वेदामध्ये उपनिषदामध्ये कुठेच नाही. आणि हे चॅलेंज आहे की जे हरिपाठात आहे ते नाही म्हणजे दाखवा तुम्ही की कुठेच नाही आहे. या देवाच्या ईश्वराच्या शोधामध्ये 6 शास्त्र 18 पुराणे ही निर्माण झाली. त्याचं वर्णन करता 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 नेती म्हणाले म्हणजे आम्हाला काय धारपत्ता काय लागत नाही ईश्वराचा. तुम्ही आम्ही तर मनुष्य जन्माला आलेले लोक, जर वेद आणि शास्त्र आणि 18 पुराणामध्ये त्याचा धानपत्ता लागलेला नाही आहे अजूनपर्यंत. प्रत्येकजण आपले म्हणजे अभंगाच्या गोव्या घेतो, आपलं चिंतन मांडतो. ज्याचं चिंतन चांगलं वाटतं लोक त्याला हे म्हणतात. आपण काय प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, परंतु आपण इथेच आवडीमध्ये माळकरी झालो. त्या नारायण महाराजांच्या मागे ते म्हणायचे आम्ही घडलो का बिघडलो माहिती नाही, तर
आम्ही घडलो तर त्याच्या मागे मागे जायचो आम्ही आणि श्रीपाद बाबांची कीर्तन ऐकायचो मोरिवलीला जाऊन. आणि श्रीपाद बाबा त्यावेळेला कीर्तनातून असे काही गोष्टी यायच्या, असे मला आम्हाला वाटायच्या शिव्या देते. त्यांचा अधिकार होता. म्हणायचं कसलं कीर्तन आहे, तरी पण जी ओढ लागली होती, कारण श्रीपाद बाबा हे सामान्य व्यक्ती नव्हती. ते जेव्हा कीर्तन करायचे, रामदास बाबा जेव्हा कीर्तन करायचे, नारायण बाबा जेव्हा नामाचं महत्त्व सांगायचे, अशा लोकांना एक वलय तयार व्हायचं. जसं आपण फोटोमध्ये बघतो की कृष्णाचा फोटो लावला आहे आणि त्याच्या मागे साईबाबाचा फोटो लावला आहे, त्याच्या मागे वलय तयार झालेलं आहे. ही जी वलय जी आहे ना, ते आम्ही त्यावेळेला अनुभवायचो. आणि हे आताच मी बोललो यांच्याशी की मला जेव्हा हे ज्ञानेश्वरी आहे, हे ज्ञानेश्वरी वाचायला बोलवलं तर हे चिंतन करायचे. हे त्यांना सांगितलं की चिंतन करायचे. मग ट्रान्सफॉर्मर तिकडे आहे, जवळ आहे, मग इकडे लाईट मिळणार नाही का? मग लाईट मिळायची आम्हाला. आणि लाईट अशी मिळायची की हे दिसलं नाही दिसलं तरी पण मूवी वाचायचो. दिसलं नाही दिसलं तरी ओळीचा अर्थ सांगायचो. आता मधला काळ बराच गेला, मी पण आठवतो की मला काय सांगता येईल का, कशाला बोलवतात हे लोक. मी टाळतो म्हणजे काय, आपलं चिंतन पण पाहिजे तसंच आणि नामस्मरण पण पाहिजे. एखादी गोष्ट जर आपल्याला दिलेली आहे गुरुनी, ती वारंवार करावी लागते. झाड लावलेलं आहे, त्याला वारंवार पाणी घालावं लागतं. नाही घातलं तर काय होईल विचार करा. आपण म्हणू का ते झाड आपला जगेल, अशी झाडं कितीतरी जगतात, पण ती जगतात काहीतरी असेल त्यांचं. पण आपल्याला जगवायचे असेल तर वारंवार पाणी घालावं लागतं. यांनी एक उदाहरण दिलं होतं, गंज पकडले होते म्हणे, डब्लू बोटी मारावं लागतं तर गंज सुटतो. मी म्हटलं डब्लू बोटी मारून पण आता गंज सुटत नाही, तर काय करायचं? एका बाजूचा स्क्रू निघाल, दुसऱ्या बाजूचा स्क्रू निघत नाही ना, करायचं काय? तर इथे नामाचं हे सांगितलं की हरि उच्चारण आनंद पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळ समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्र हा आगाध पळे भूतवाता भेने देते ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा. 4 चरणांचा अभंग आहे, बरोबर ना मला? नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. हरी म्हणजे हरण करणारा. हरि उच्चारण आहे, ज्याचं नाव घेतल्यावरती सर्व हरण होतं. असं हरि उच्चारण अनंत पापराशी आणि जातील लयाशी क्षण मात्र. असं नाम मिळालं पाहिजे आपल्याला की अशी एक माचीची काडी मिळाली तर एका मिनिटात गंजी पिटून देतो आपण. पुढचे आहे ते, पण मी अगोदरच सांगितलं. 4-5 गंजा असल्या एका साथमध्ये एक काडी लावली तर काय होईल? तसं हरि उच्चारण अनंत पापराशी, किती पण पापराशी असो, किती पण गंजा असो. पुढे म्हटलंय की हरि उच्चारण अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळ समरस झाले तैसे नामे केले जपतारे. तैसे नामे केले जपतारे. बघा मस्त सांगितलंय. जेव्हा गवताला आग लागते ना, ते गवत आहे का आग आहे काय कळत नाही. पूर्ण अग्निमेळ समरस झाले. समरस होतो म्हणजे अग्नी पण समजत नाही आणि गवत पण समजत नाही. पूर्ण अग्निमेळ समरस झाले तैसे केले नाम. नाम जर घेतलं आपण हरीचं तर अशी अवस्था एक निर्माण होते की आग अग्नी का तृण हेच कळत नाही. असं जर झालं, समजा झालं असं जर आपल्या जीवनामध्ये झालं तर काय होऊ शकतं? अनंत पापराशी असू दे, अनंत कोटी पापराशी असू दे, त्या जळल्याशिवाय राहणार नाही. असं ह्यातून क्षण मात्रे सेकंदाचा पण वेळ लागणार नाही. याच्यामुळे एवढ्या याच्यामध्ये ती जळते. एक पाप आणि पुण्य याचा विचार जास्तही नाही. जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा
माणसाला मनुष्य जन्म मिळतो. पण पाप मग किती पण असू दे, छोटंसं ना असू दे किती, पाप माणूस सतत करत असतो, पुण्य कधीतरी करतो. पाप सतत होतं, कळत नकळत काही वाचिक मानसिक असे पाप चालू असतात. मनामध्ये काही विचार असतात, शरीराकडून काही हे असतात. तर ह्या पापाचं एक उदाहरण आहे. असं आहे की महाभारतामध्ये असं एक उदाहरण आहे की युधिष्ठिर जे होते धर्मराजा, यांच्याबद्दल आहे ते. जेव्हा महाभारतामध्ये युद्ध चालू होतं 2 गटामध्ये, तेव्हा द्रोणाचार्य सरसेनापती होते समोरचे, आणि सरसेनापती द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूने होते. आणि ते लढत असताना भगवंताच्या लक्षात आलं की हे आता आपण हारणार आहे युद्ध, कारण द्रोणाचार्याच्या समोर टिकणं हे आपल्याला शक्य नव्हतं. मग भगवंताने एक आयडिया केली आणि ती भीमाला सांगितली की असं असं करायचं. आणि त्यांनी तो जो अश्वत्थामा म्हणून हत्ती होता त्याचा वध केला आणि त्याची ती बातमी पसरवली. आता यांना काहीतरी सामदाम दंड भेद काहीतरी करून ते युद्ध जिंकायचंच होतं. तर त्यांनी काय केलं, त्या हत्तीला मारलं आणि बातमी पसरवली की अश्वत्थामा मारला गेला. आता ही द्रोणाचार्यापर्यंत त्यांच्यापर्यंत बातमी गेली. आता त्यांनी विचार केला की भगवंताला नाही विचारायचं, पण हा जो धर्मराजा युधिष्ठिर आहे हे सत्य बोलणार होता, त्याला विचारूया. ॲक्च्युली अपोजिट पार्टीज आहे, पण त्याला विचारूया. त्याने जर सांगितलं तर ती बातमी खरी. आता ह्यांना काय पाहिजे होतं की ह्यांनी जर शस्त्र टाकली तर आपण जिंकतो, कारण द्रोणाचार्य जोपर्यंत शस्त्र ठेवत नाही तोपर्यंत आपण काय जिंकू शकत नाही. मग हिने धर्माचार्याला विचारलं की बाबा ही बातमी असं विचारलं की अश्वत्थामा हतवा म्हणजे मारलाय का. तर तो त्यांनी उत्तर दिलं, अश्वत्थामा हतवा नरोवा कुंजरवा. आता त्यांनी जेव्हा नर म्हटलं तेवढ्यापर्यंत त्यांनी ऐकलं आणि पुढे भगवंताने ती योजना केली होती त्यानुसार ते गोंधळ झाला आणि ते अर्ध सत्य जे होतं ते पुढे त्याला ऐकायलाच नाही आलं. त्याने म्हणाला की हां बाबा अश्वत्थामाला मारलेलं आहे हतवा. तर त्याने ते ऐकलं, तेवढंच ऐकलं द्रोणाचार्याने आणि त्यांनी शस्त्र ठेवला आणि मग नंतर त्याला धर्मराजाने त्याला युद्धामध्ये मारलं. आता हे जेव्हा अर्धसत्य होतं त्याचं पाप लागणारच ना, त्याचं पाप लागणार ना. हे पाप झालं म्हणजे अर्धसत्य काय होणार, ते पाप झालं. कोणाकडून झालं, ज्याने कधी खोटं बोलणार नाही, ज्याने कधी पाप केलं नाही अशा माणसाकडून झालं. असं म्हणतात की धर्मराजाचा जो रथ असायचा तो हवेत उडायचा, म्हणजे गुरुत्वाकर्षणची शक्ती त्याला काही हे करायची नाही, त्याच्या चाकाला काही करू शकत नाही, हवेमध्ये उडायचा तो. ज्या वेळेला असंच अर्धसत्य त्यांनी जेव्हा घडलं तेव्हा तो रथ होता हा जमिनीवर आला. म्हणजे इथे पाप झालं, त्या क्षणी पाप घडलं. सांगायचा मुद्दा काय आहे की अशी पापं पण होऊ शकतात. आता हे चांगल्यासाठी झालं होतं, त्यानंतर त्यांना म्हणजे मग वरती गेले यमलोकामध्ये, मग तिथे ती डायरी काढतात, मग तिथे मग ते त्याचा हिशोब होतो. तर मग ते एक पाप मिळालं त्यांना. मग त्याच्यासाठी काय शिक्षा तर नरकात जायचं. ते बोललं ठीक आहे, माझ्याकडून जर पाप झालं असेल तर थोडीशी शिक्षा वेगळी. प्रत्येकाला यमलोकामध्ये वेगवेगळी शिक्षा असेल ना. मग यांना ते सांगायचं तात्पर्य काय आहे की त्यावेळेची ती गोष्ट होती, पण आताची गोष्ट काय आहे, कलियुगामध्ये काय आहे. त्यांनी सांगितलं कलियुगामध्ये हरीच्या नामे उद्धार आहे. कलियुग उद्धार
हरीच्या नामे. एक हरीच्या नामे आपल्याला खूप सोपं सांगितलं आहे. त्यावेळेला जंगलात जायचे लोक आणि मोक्षाचा मार्ग शोधायचे. आता काय न लगती साई असं जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण आपण रोज म्हणतो. त्यासाठी काय करायला लागतं? हरी उच्चारेने अनंत पापराशी जाती जो जयाशी त्यांना मागते काय पूर्ण अग्नी मिळ समरस झाले पैसे. ज्या क्षणी आपल्याला ते नाम मिळतं, ते भाग्यवानांना मिळतं, ते तिथे पेटीत ठेवायचं का कुठे ठेवायचं का त्याचा वापर करायचा ते बघा. पेटीत ठेवणार आहे, ते पेटीत ठेवलं तर मग काय होणार आहे? गंज पकडू शकतो. रोज वापरायला पाहिजे, ते रोज घ्यायला पाहिजे असं आहे. तर आपल्या ते उद्धार होऊ शकतो. आता हे कोणी समजा आपण काहीतरी असं एक उदाहरण घेऊया की एखादी गोष्ट, झाड आहे, झाड तोडलं, त्याच्या फळ्या काढल्या आणि घरात आणून ठेवलं आणि लोकांना सांगितलं हे बघा हे फर्निचर आहे, फर्निचर आहे. लोक काय म्हणते ते फर्निचर आहे. लोक तुम्हाला थोडंसं वेडात करतील. पण ज्या वेळेला त्या फळ्यांवरती प्रक्रिया होईल, त्याचे काटकोन काय असेल तसं कापणी होईल, त्याचे होल मारतील, त्याचे जसे तसं बनवतील, असं काय ते दरवाजे बनवतील किंवा असं काय ते कपाट बनवतील, किंवा लोक म्हणतील हा एक फर्निचर आहे. किती ॲडजस्टमेंट असते, ती कितीतरी प्रक्रिया असते. आपण म्हणतो की आम्हाला मिळालंय, मग त्याचा उपयोग, त्याचा विनियोग व्हायला पाहिजे. मी सुटलो नाही त्याच्यात. मी तर नेहमी सांगतो की मी माझी पात्रता नाही आहे. आम्ही जेव्हा खूप त्याच्यावरती म्हणजे चिंतन करू, खूप काहीतरी आपल्याला अनुभव येईल पण या देहाला नाही येणार. आता त्याच्यामध्ये पण आणखी एक गोष्ट आता ती जी सांगितली ना द्रोणाचार्यांची, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की तू धर्मराजाला सांगतात की तू असं सांग त्याला, हत्ती तर मारलं, हे हत्ती मारलेलं आहे, पण तुला काय सांगायचंय? की हा मारलाय. आता कोणी सांगितलं होतं? भगवंतांनी सांगितलं होतं. म्हणजे मी करतो ना, आपण त्याची गोष्ट सांगतो. धर्मराजाने कधी पाप नव्हतं केलं. भगवंतांनी सांगितलं, श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की तू असं सांग. त्याच्या मागची काहीतरी योजना होती. पण धर्मराजाच्या मनामध्ये आलं की मी पहिल्यांदा खोटं बोलतोय, म्हणून त्याने हत्ती मारला की मनुष्य मारला मला नाही माहिती. म्हणजे अश्वत्थामाला मारला की अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला, म्हणजे मनुष्य आहे की हत्ती आहे हे नाही माहिती. म्हणजे असं सांगितलं तर ठीक आहे, पण त्यांनी मनामध्ये आलं त्याच्या की मी आज खोटं बोलतोय. याचा अर्थ काय झाला? आपण काय म्हणतो कर्म करायचे नाही, त्याच्यामध्ये सांगितलं कर्म करा नाही, भगवंताला अर्पण करा. त्याच्यातून आपण सुटून जाऊ. कर्माची गती सांगितली की आपण कर्म करायचे आणि ते अर्पण करायचं. अर्पण केलं तर ते आपलं त्याच्यामध्ये काय नाही. पण त्याच्या मनामध्ये आलं की हे आज मी कुठं बोलतो काय, म्हणजे शंका घेतली. म्हणजेच काय झालं? मी पणावर आला. म्हणजेच कशावरती आलं? देहबुद्धीवर आला. म्हणजेच काय झालं? मी करतो ते अहंकार आला. आलं का लक्षात? आणि म्हणून ते रथ खाली आला. जर विश्वास असता, विश्वास होतो करे स्वामीवरी सत्ता, मग ती अहंकार काही नाही. जर समजा ते नसतं आलं त्यांच्या मनामध्ये, तर ह्या पाप पण नव्हतं लागत. आपण म्हणतो ना कधी कधी अशी शंका घेऊ शकतो आपण की ह्यांना पाप का लागला? हे तर पाप नव्हतं, ते भगवंताने तो सांगितलं होतं. विश्वास पाहिजे. म्हणजे आम्हाला जर समजा भगवंत नाही भेटले पण सद्गुरूंची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की हे करा, हे तुम्हाला देव भेटेल याच्यातून, हे करायचं आहे आपल्याला, फक्त करायचं आहे. पण आमच्या मनात शंका काय? हे केल्यावरती होईल का? हे केल्यावरती होईल का? तिथे
जगातलं कुठलं पण उदाहरण घ्या, विश्वासावरती चालतं, व्यवहार पण विश्वासावर चालतो. दोन कॉन्ट्रॅक्टर जर एकत्र आले तर त्यांचा व्यवहार जर विश्वासाचा असेल तरच होतो. मग तो खरा असो खोटा असो, पण विश्वास ठेवला तरच होतो, विश्वासाच्या व्यतिरिक्त होत नाही. तुम्ही विचार करा, मी जर दिनूभावांवरती विश्वास ठेवला तरच दिनूभावांचं आमचं होऊ शकतं, अन्यथा नाही होऊ शकत व्यवहार, कुठला व्यवहार घ्या. सद्गुरूवरती विश्वास ठेवायला गेलो तरच होईल, नाहीतर मग हे माळकरी जीवन असंच निघून जाईल. नाहीतर लोक सांगतील चला माझ्याबरोबर तिथे जरा चांगलं आहे, तिथे जरा चांगलं आहे, याच्यापेक्षा चांगलं आहे. पण तू हे जे मिळालं हे तरी तपासून बघ ना. जे आपल्याला जे मिळालं ना हे तर आपण तपासून बघायला पाहिजे ना, कुठेतरी अनुभवलं पाहिजे ना. खरोखर अनुभव नाही आला तर टिकू आहे, सोडून द्या. कारण आपल्याला असं सांगितलेलं आहे की आधी तुम्ही हे करा की स्वतःला प्रश्न विचारा की आपण कुठून आलो आणि कुठे जायचे, आपण कोण आहोत. गुरुला पण विचारा, तू कोण मी कोण. तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याने जर बरोबर दिलं तर मग आपण बरोबर दिशेला चाललो आहे की नाही. मी म्हणजे कोण, मग मला जे नाव ठेवलंय ते काय, हे शरीर आहे ते काय, ह्याच्यातून निघून गेल्यावर ते जाळून टाकतात. ते आपण एवढे वर्ष म्हणतो मी माझं 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 म्हणतो, हे माझं शरीर आहे, मी असं दिसतो तसा दिसतो, माझे कपडे असे आहेत, माझा बंगला असा आहे. आम्ही नेहमी म्हणतो की सुईच्या टोकावरती जरी एखादी, सुईच्या टोकावरती हजारो करोडो जर भाग केले सुईच्या टोकावरचे, आणि त्याच्यातला एक कण उचलला आणि तो घेऊन गेला, असं कोण आहे का जगामध्ये. तेवढं द्रव्य त्याने घेऊन गेला, सुईच्या टोकावरचं तरी द्रव्य स्वतःवर घेऊन गेला म्हणताना, असं कोणच नाही. पण आपण काय म्हणतो, हे माझं आहे माझं आहे माझं आहे म्हणजे, आणि माझं माझं म्हणता म्हणता ती भांडणं होतं. हा म्हणतो माझा गुरु आहे, तो म्हणतो माझा गुरु आहे, हा म्हणतो माझा अभंग आहे, मी आहे ते त्यांचं आहे ना, संतांचं आहे ना. आपण काय त्यांचा निरोपच नेतोय ना. मग आपल्याला अहंकार कसला आहे, आपल्याला कसला अहंकार आहे. सगळ्या गोष्टीचा अहंकार आहे म्हणूनच आपण असे वागतो ना. 2 रुपये कोणाकडे राहिले तर म्हणतो कधी देशील, असा विचार करतो का, माझे नव्हते ते, असा विचार केला तर सोडून देईल तो आणि शांत झोपेल. पण तुम्ही आम्ही मी पण स्वतःच सांगतो, मी तुमचं नाही कोणाचं सांगतो. मला एक गोष्टीचा आनंद वाटतो की मगाशी म्हणाले ताई की मोगरा फुलला मोगरा फुला फुले वेचिताची भरू कधी असे आला, खरोखर कधी असे भरू आला. त्यावेळेला पण आला होता, आता पण आलेला आहे. कोणाच्या तरी माध्यमातून होईना, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने चालू ठेवलेलं आहे. आणि मला कुठेही गेला मी तर मी आठवण काढेन की दावडी गावाची, की दावडी गावाने काहीतरी केलं जे म्हणजे घाटावर जे लोक करतात, हरिपाठ करतात, त्याच्या बाहेर हरिपाठ करतात, माळकरी होतात, मुलं लहान लहान माळकरी होतात. माझ्या घरामध्ये नाही अजून झालं, मी आणि वडीलच झालो माळकरी. मग मी तुम्हाला सांगतो की तुम्ही भाग्याचे आहेत. माझ्या घरच्यांना नाही सांगू शकत, पण तुम्हाला सांगू शकतो की हा बाबा हे माझ्या अनुभवाने सांगतो, त्या घरचे कोणाचं ऐकत नसतं. मी माझ्या अनुभवाने सांगतो की ही गोष्ट चांगली आहे. आणि जर चांगला अनुभव येत नसेल तर कुठेतरी आपली कर्म तिथे कुठेतरी हे करतो. कारण कर्माच्या गतीने सगळं चालतं. शरीर हे पंचमहाभूताचं आहे. बाबा सांगायचे की तुमच्यातला श्वास, तुमच्यातला प्रकाश, तुमच्यातला आकाश हे काय वेगळं आहे का. माणसाला जाळलं ना तर तो पंचमहाभूतामध्ये विलीन होतो. मग त्याच्यातली हवा असो, प्रकाश असो, हे असो, ते जिथे होतं तिथेच जातं. आपण काय म्हणतो, पंचमहाभूतामध्ये ते विलीन झालं. मग फरक काय आहे, जिथे होतं ज्याचं होतं त्यांनी नेलं. फरक काय आहे, फरक जे आपण जे कर्म करतो ना तेच फरक आहे.
लोकांना काय शिव्या देतो, हे करतो, हेच सांगितलं. हरी उच्चार नाही म्हणते. या ज्या पापराशी आहेत त्या नष्ट होतात. महाराजांचा अभंग आहे, कधी पण म्हणतात की नाम घेता वाया गेला, असा कोणी ऐकला? सांगा विनवितो तुम्हाला संत महंत सिद्ध ऋषी. सांगा विनवितो तुम्हाला संत महंत सिद्ध ऋषी. सगळ्यांना सांगा. असं सांगा तुम्ही की हा वाया गेलाय, पुरावा द्या. मी तेच म्हणतो, तिकडे पण तेच आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगायचं नाही, यांनी काय सांगायचं, सगळं एकच आहे ना. पूर्ण अग्नी मिळत. जर नाम घ्यायचं असेल तर तसं नाम घ्यायला पाहिजे की जसं तृण आणि अग्नी जर समजा एकत्र आले. आता इथे गवताच्या बदल्यामध्ये ना काही लोक सांगतात, बरोबर उदाहरण, लाकूड घ्यायला पाहिजे होतं. इथे काय म्हटलंय की तृणाच्या जागी काष्ट, अग्निमेळ समरस. काष्ट म्हणजे लाकूड. तुम्हाला माहिती आहे लाकूड तळायला किती वेळ लागतो? ते समरस होतं का? नाही होत, त्याला वेळ लागतो. गवत भुरकन जळतं, गवत आहे ना ते पटकन जळतं, पण लाकूड जळत नाही. आणि ओला असेल तर अजूनच रडवतं म्हणतात. म्हणजे ह्याचं उदाहरण का नाही माऊलीने दिलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे नामाचं जे चिंतन आहे की नाम घेतल्याच्या नंतर एवढी फास्ट प्रक्रिया आहे की क्षणामध्ये सेकंदामध्ये तुमचं पाप नष्ट होतं. 7 रांजण भरले होते वालेकोडेने. 7 रांजण. एक माणूस मारला, ब्रह्महत्या केली की ते एक खडा टाकायचा. आणि त्याला नारद मुनी भेटल्याच्या नंतर, सद्गुरूची भेट झाल्याच्या नंतर आणि त्यांनी नामस्मरण केल्याच्या नंतर सगळी पापं त्याची नष्ट झाली. 7 रांजण पाप होतं तेच नष्ट झालं. आणि रामायण हे त्यांनी अगोदर लिहिलं आणि रामाचा जन्म नंतर झाला. रामाआधी केले रामायण. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. तुम्ही आम्ही एक रांजण पण नाही भरणार याच्यामध्ये. साधं मच्छर मारलं तरी आपल्याला लक्षात येतं की आपण काहीतरी पाप केलाय. असं आपलं असतं ना. आपल्याला तर मार्ग मोकळा आहे, आपल्याला फक्त दिलेलंच करायचंय. म्हणजे इथे लिहिताना पण असं म्हणजे महाराजांनी एकदम मस्त केलेलं आहे की पूर्ण अग्निमेळा समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा आगाध फळे भूतबाधा येणे. हरीचा जर उच्चार केला हा एक मंत्र आहे. आता भूताचा म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं की हा भूत लागलं तर आपण मंत्र म्हणून त्याला घालू शकतो. एक झालं, पण बाकीचे पण काही आहेत ना आपल्याकडे. आता मग सांगितलं की हे शरीरच पंचमहाभूताचं. आणखी षडविकार पण आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. शरीर म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात तुमचं भांडं स्वच्छ करण्यासाठी नामस्मरण करायला पाहिजे. 6 भाडोत्री आहेत आपले, माहिती आहे. षडविकार, राग, लोभ, मद, मत्सर, हे जे भाडोत्री आहेत ना हे आपल्याकडे भरून ठेवलेले आहेत. हे काय करतात माहिती आहे का? तुम्ही चांगलं काम करायला गेले ना तर ते आपला प्रभाव दाखवतात. तुम्ही बघा, तुम्ही देवळात जायला निघा तर रस्त्यात तुम्हाला काय काय घडतं बघा. हे 6 जण आहेत ना ते तुम्हाला कुठेतरी कोणावरती तरी राग काढतील, कोणातरी काहीतरी घेताना फुलंबिला घेताना पण लोक काढतील, अहंकार दाखवतील. ते तुम्हाला त्या ह्याच्यातले त्या चांगल्या मार्गातले ते हे वाचमारू आहेत. ते तुम्हाला तिथपर्यंत जाणून देत नाही. म्हणून ते 8 तास करावं लागते. आणि 8 तासाने जे करतात ना त्यांचंच भलं होतं. ते जीव गेला तरी चालेल, पण मी या रस्त्याने हा माझा मार्ग आहे तो मी सोडणार नाही. आणि त्यांना ती मंजिल भेटते. जाणारे खूप आहेत. तुम्ही आम्ही जसे निघालो इथून
आता आपली मंजिल आहे समजा अंबरनाथ आहे, आता कोणी चालत चाललाय, कोणी बैलगाडीने चालला, कोणी कशाने चालला, कशाने चालला. जो एरोप्लेनने चाललाय तो लवकरच पोहोचेल. मग एवढा चांगला मार्ग समजा तुम्हाला दिला, एरोप्लेनचं तिकीट काढलं, तुम्हाला चालत जायची काय गरज आहे का? तो मार्ग चांगला दाखवला, मार्ग दावून गेले. आणि दयानिधी संत, ते दयानिधी म्हणतात येण्याचे पण ते चालू जातात, न पडे कोणता कुठे काही. तर चांगला मार्ग दाखवून गेलेला आहे. तुम्हा आम्हाला, मला सगळ्यांना पवित्र तो देह वाणी पुण्यवंत तो देव वदेल अच्युत सर्व काळ. जे दिलेला आहे, देह दिलेला आहे, दिली इंद्रिय हात पाय कान, जेणे तू जोडशी नारायण. आपल्याला का जोडायला दिलेलं आहे की आपल्याला मनुष्य जन्म अशासाठी दिलेला आहे. कुत्री मांजरं पण मोक्षाला गेली असती, पण त्यांना नाही दिलं तसं. आपल्याला दिलेलं आहे मन बुद्धी अहंकार आपल्या सगळीकडे दिलं. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावर तुमची धन्य. बुद्धी जी आहे ना, बुद्धी सत्सत्विवेक बुद्धी. आणि आपल्याला काही लोक बोलतात की माळकरी आहे, म्हणजे हे कसे वागतात असे, यांना काय समजत नाही का? हे पहिलं पाप करतात, हे पहिलं हे करतात. हे का नाव ठेवतात की आपल्याला बुद्धी दिलेली आहे, मन दिलं नाही अहंकार देतो. तर इथे प्रॉब्लेम काय होतो, बुद्धीने जर विचार केला तर तो चांगला विचार करणार की हे करू का नको करू, करू का नको करू. पण त्याचं मन काय सांगतं, चल ना करून टाकूया एकदा. गुलाम कोणाचा हा, बुद्धी कोणाची. जेव्हा जेव्हा हे गोष्ट घडते ना, तेव्हा मनाचा गुलाम बुद्धी होते. मन जे आहे ना आपला, त्याची ॲक्च्युली ते गुलाम आहे मन, ते ह्याचा नोकर आहे समजा बुद्धीचा. बुद्धी जे सांगेल ते करायला पाहिजे ना, कारण मनाच्या हातात काय नाही तसं. पण मन काय करतं, बुद्धीला आपल्या याच्यामध्ये घेतं, आपल्या पकडमध्ये घेतो, आणि तेव्हाच तो त्या अशा गोष्टी करतो. त्याचं मन सांगत असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, तुला केळं खायचं ना, शेणात पडवतो खा. मनाला सांगतात तुला खायचं ना केळं, तुझी खूप इच्छा आहे. आता ते बुडवल्याच्या नंतर मन काय करेल, नको रे बाबा, न खाल्लेलं बरं. म्हणजे इथे तुकाराम महाराजांसारखेच हे करू शकतात. आपण करू शकत नाही असं नाही, करू शकतो. हे काय वाचायला नुसतं दिलेलं नाही, त्याने आपण काय एवढे दिलेले त्याच्यातून नुसतं वाचायचं नाही, पाठ करायचं नाही, लोकांना सांगायचं असं नाही. आपल्याला काहीतरी म्हणजे वाचावी ज्ञानेश्वरी आणि एक तरी होईल अनुभव आहे, अनुभवायला पाहिजे ना आपण. आता पहिली ओळी आहे, पहिली ओळीची सुरुवातच अशी, ओम नमो ज्ञाते वेद प्रतिपादे जय जय सत्संगीते आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाश मने निवृत्ती दास अवधारित. मने निवृत्ती दास, निवृत्ती दास म्हणतात की जो अवधान तरी एकले अवधान दिले, सर्व सुखाचे पात्र होईले. ऐसे प्रतिज्ञा उत्तर असं घेतलेले त्याने. ऐसे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. थोडं सगळं सांगितलं की मी प्रतिज्ञा घेतो. बाबा सांगायचे मला फाशी द्या, हे जर याचं खोटं निघालं तर मला भर चौकात फाशी द्या का. त्यांना माहिती होतं, विश्वास होता त्यांचा. म्हणून हरिउच्चारण मंत्र पाया पळे भूतबाधा वेणे दिले. भूतबाधा किंवा कुठलाही विकार, जे षडविकार म्हणतो, कुठलाही विकार हे राहत नाही. कारण काय माहिती आहे का, जसं जसं आपण नामस्मरण चालू करतो तसं तसं त्यांना पळ काढायला लागतो तिथं. मी जर समजा माझी दुसरी माणसं आणून भरतोय चांगली त्या रूममध्ये, ते बाकीचे शेजारी कशाला राहतील, बोलते हे नको आम्हाला, यांच्यावर आमचे पटणार नाही. चांगल्या माणसावर चांगलीच माणसं राहू शकतात, दुष्ट माणसं राहू शकत नाही. मग ते दुष्ट माणसं निघतात, निघतील तर बरंच आहे ना, निघतील तर बरंच आहे. मग तसं ते पळे भूतबाधा वेणे देते,
असा त्याचा हे होतो. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ आणि न करावे अर्थ उपदेशिता. भगवंत हा समर्थच आहे. समर्थ म्हणजे बलवान म्हणा. सगळं कुठल्याही गोष्ट आपण म्हणतो नाही का, आपल्या याच्यामध्ये पण लिहितो पत्रिकेमध्ये की लिहितो समर्थ आहे, श्री समर्थ आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठा हा भगवंत आहे आणि ह्या भगवंताच्याच सामर्थ्याने सगळं होतं आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपदेशिता. मगाशी सांगितलं की 6 शास्त्र 18 पुराणे ही हरीला आणि 4 वेद वगैरे जे आहे ना, हरीला शोधण्यामध्ये, आणि ते शोधता आलं नाही म्हणून ते बोलतात आमच्याकडून काय होणार नाही. म्हणून हा तुम्ही अर्थ मोठ्या मोठ्या पुस्तकामध्ये बघायची गरज नाही. तुम्हाला असं दिलेलं आहे की आपण म्हणतो ना 100 फळं किंवा 4 किलो शेंगदाणे आणले आणि मग त्याचं तेल काढलेलं आहे. आता तुम्हाला 100 किलो शेंगदाणे आणून तेल काढायची गरज नाही, तुम्हाला तेल आणून दिलेलं आहे. म्हणजे काय इथे काय सांगितलं की तुम्हाला 6 शास्त्र 18 पुराणे जे काय आहे वेद वगैरे उपदेश आहे त्याच्यात तुम्हाला अर्थ बघायचा नाही. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त नामाचं चिंतन करायचं आहे आणि ते आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे. श्रीपाद बाबा रामदास बाबाच्या कृपेने ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, तर आम्ही त्यांना सांगतो ज्यांच्याकडे आलेले असेल, जे माळकरी असतील त्यांनाही विनवणी आहे आणि जे नसतील झालेले होणार असतील त्यांनाही विनवणी आहे की मार्ग चांगला आहे, पण मार्गामध्ये चालताना पण आपल्याला अहंकार नको आहे. नाही तर मी म्हणेन मी मोठा आहे, मी काय धावणीत येणार नाही. तसं नाही. अडचण असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण इथे मोठा आपण मनातून तरी नको म्हणू. मोठेपणा दाखवा पण मनातून नको. तर हे जे कार्य आहे श्रीपाद बाबा रामदास बाबांचं कार्य आहे, ज्याचा त्याचा निरोप आहे आणि हे चांगलं कार्य चालू आहे. मग तुका म्हणे घातलिया भय नरका जाणे असं म्हणतात की भय पण घालू नका तुम्ही कोणाला. धर्माचे पालन करणे पाखंड करणं याचे आम्हा करणे काम बीज वाढव या नाम. तिथे पण नामाचंच आहे आणि कलियुग उद्धार नाम ते हरीच्या नामे असं पण म्हणतात. सगळीकडे न लगती साय सुद्धा म्हणून सगळ्या सोप्या गोष्टी आहेत. आपण हरिपाठामध्ये नेहमी म्हणतो पहिला देवाची याद्वारे उपासनाद्वारे सुरुवातच अशी आहे. देवाची याद्वारे उपासनाद्वारे तेने मुक्ती 4 साधी 4 मुक्ती आहेत. सायुज्यता संयुक्ता, त्या 4 मुक्ती पण तुम्हाला एका क्षणामध्ये. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी. जसा द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी राबत होता तसा तुमच्याकडे पण तो राबू शकतो. हे द्वारकेचा जो राणा आहे हे त्याचं सगुण साकार असं रूप आहे कृष्णाचं, भगवंताचं सगुण रूप म्हणतो ना आपण. सगुण साकार देव निर्गुण आहे, पण ते सगुण जो उदाहरण दिलेलं आहे की द्वारकेचा राणा पण पांडवांच्या घरी होता. हे समजायला तुम्हाला सांगितलं की महाभारतातली गोष्ट सांगितलेली की द्वारकेचा राणा ह्या मुळे पांडवांच्या घरी होता. कारण ते नियंत्रित याच्या बाजूने होते ना, जे अन्यायाच्या बाजूने होते. जसे द्रोणाचार्य होते ते कौरवाच्या बाजूने होते, म्हणजे अनितीच्या बाजूने होते. आणि अनितीच्या बाजूने असल्यामुळे त्यांचं तिकडे अशा पद्धतीने देवाने हे घडून आणलेलं आहे. म्हणून नियतीने चालायला पाहिजे. ते पण आहे, ते बाहेरचे उदाहरण आहे. पण सद्गुरूने जे सांगितलेलं तेच आपल्याला सांगायचं आहे. प्रवचनामधून दुसरं काय सांगायचं नाही. प्रवचनामधून नामाचंच महत्त्व सांगायचं आहे आणि काय असेल ते सद्गुरूचं निरोप आहे ते सांगायचं आहे. त्यामुळे एवढं झालेली सेवा ही माझ्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो. आणि काय चुकलं असेल तर माफ करा.
तुमच्यासारखा जोश आमच्यामध्ये नाही आहे. तो खूप खूप चांगल्या पद्धतीने आणि मला असं वाटतं की तुम्ही पण चांगल्या प्रकारे बाकीच्यांना बसवून प्रवचन करायला लावा. काय सांगता येतं, कदाचित याच्यामध्ये आपले रामदास बाबा, श्रीपाद बाबा असू शकतात. कारण सकलांशी आहे ते अधिकार आहे, पण सगळ्यांनाच आहे. परंतु पात्रता तर सिद्ध करावं लागते ना, त्याच्यामुळे पात्रता शोधायला लागेल ना. आणि ज्याचं चिंतन चांगलं आहे, ज्याचं हे आहे, ते मिळणारच आपल्याला. तिथे हिरे कुठे गेले नाही. तर असो, झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला उत्पूर्ण करतो. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज, बाबा महाराज.